मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संयुक्त पुढाकारानं आता हा नव्या युगाचं पोलिसिंग देशात प्रथमच नागपूरमध्ये सुरू झालेलं आहे. त्याला सुरू होऊन 7 महिने झालेले आहेत. आतापर्यंत आपण एक असा आकडा बघितला तर 300 वर गुन्ह्यांची उकल झालेली आहे. 133 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षणसुद्धा झालेलं आहे. आणि नव्या युगाचं पोलिसिंग म्हणजे काय, तर एका वाक्यात जर आपल्याला सांगायचं झालं तर आतापर्यंत पोलिसांना एखाद्या गोष्टीमध्ये जे कितीतरी तास, दिवस किंवा महिने लागायचे तेच काम काही मिनिटामध्ये शक्य होत आहे. आणि ते शक्य करून दाखवणारे आपल्यासोबत आहेत नागपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक ग्रामीणचे आणि मार्व्हली जी शासकीय कंपनी आहे त्याचे CEO हर्ष पोद्दार साहेब. हर्षजी, आपण बोलताय NDTV मराठीसोबत, खूप खूप धन्यवाद. मला उकल करून सांगाल का, म्हणजे जसं आता AIचा वापर नेमका कसा होतो आहे ते जरा सांगा. AIचे बरेचसे टेक्नॉलॉजीज आहेत जे आम्ही पोलिसमध्ये यूज करू शकतात. मी एक आपल्याला दाखवतो. हे जे आहे ते कम्प्युटर विजन टेक्नॉलॉजी आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे. त्यामध्ये आम्ही काय करतो की काही जगाचे जर CCTV फुटेज पोलिसांना भेटला आणि ते रेलेव्हंट आहेत आणि पोलिसांना शोधायचे आहेत की आरोपी जे आहेत ते CCTV फुटेजमध्ये आहेत की नाही आहेत. जुना पद्धत हे होता की एक पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी तिथे बसून पूर्ण जे फुटेज आहेत ते बसून बघतात की आरोपी जे आहेत त्यामध्ये आहेत की नाही आहेत किंवा त्यांचा चेहरा आहेत की नाही आहेत. आता AIचे यूज करून आम्ही काय करतो की जे पूर्ण फुटेज आहेत काही तासांचे ते अल्गोरिदम ॲनालाइज करू शकतात आणि आयडेंटिफाय करू शकतात काही मिनिटात की ते जे आरोपी आहेत ते फुटेजमध्ये सापडला की नाही. मग ते जे 3-4 तासाचे जे काम होतं ते आता 1-2 मिनिटामध्ये आम्ही करू शकतो. आणि नंबर प्लेटमध्ये सुद्धा याचा वापर करतात. हो, बरोबर. मी एक उदाहरण देतो. टोल नाकाचे जे टोल नाकाचे जे व्हिडिओ फुटेज असतात, जर काही वाहन जे आहेत ते क्राईममध्ये इन्व्हॉल्व्ड आहेत, पोलिसांना जुन्या पद्धतीमध्ये काय करावं लागेल की टोल नाकाचे व्हिडिओ घेऊन बसून मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागेल की जे वाहन ते ज्याच्या ते शोध करतात ते फुटेजमध्ये आहेत की नाही, किंवा ते जे लायसन्स प्लेट जे शोध करतात ते तिथे आहेत की नाही. आता तुम्ही बघू शकतात की टोल नाकाचे व्हिडिओ आम्ही घेऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अल्गोरिदम्स ते ॲनालाइज करू शकतात आणि काही मिनिटांमध्ये प्रत्येक जे वाहन गेलेलं आहे त्याच्या लायसन्स प्लेट नंबर आणि डिस्क्रिप्शन जे आहेत ते घेऊन आम्हाला देऊ शकतात. हे जे एकूणच सगळं तंत्रज्ञान वापरलं गेलं, काय नाव ठेवण्यात आलेलं आहे, ज्याला राज्य शासनाचा आता पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे, त्याच्यामध्ये पोलिसिंग कसं पुढच्या युगाचं होणार आहे आणि ते किती सोपं होणार आहे दैनंदिन पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं काम. राज्य शासनाचे जे हे प्रोग्राम आहेत, 150 माननीय मुख्यमंत्र्यांचे जे 150 दिवसाचे जे प्रोग्राम आहेत त्यामध्ये पूर्ण भार जे आहेत ते गव्हर्नन्सवर आहेत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे वापरण्याबाबत आहेत. हे सगळे जे टेक्नॉलॉजीज आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे वेगळा भाग आहेत. कम्प्युटर विजन आहेत किंवा लार्ज लँग्वेज मॉडेल्स आहेत किंवा बिग डेटा ॲनालिटिक्स आहेत किंवा न्यूरल नेटवर्क्स आहेत आणि प्रत्येकचे वेगळा ॲप्लिकेशन्स आहेत पोलिसिंगमध्ये. हे जे प्रोग्राम्स आहेत 100 दिवसाचे किंवा 150 दिवसाचे जे प्रोग्राम्स आहेत त्यामुळे एक रेव्होल्यूशन झालेलं आहेत महाराष्ट्राचे जे डिपार्टमेंट्समध्ये आणि खासतौर ते नागपूर ग्रामीण पोलिसांमध्ये, ज्यामुळे आम्ही नवीन जे टेक्नॉलॉजीज आहेत ते आम्ही अडॅप्ट केलेलं आहेत आणि आमच्याकडे शासनाचे एक कंपनी आहेत मार्वल म्हणून, जे हे सगळे क्रिएट करून आम्हाला देतो आहे. तर एक छोटंसं उदाहरण, ऑफिस जे तुम्ही सुरू केलेलं आहे मायक्रोसॉफ्टच्या मदतीनं, त्याच्या माध्यमातून कसं पोलिसांचं काम सुकर होणार आहे. म्हणजे समजा एखादी FIR, वेगवेगळ्या FIR लिहिण्यातच कितीतरी वेळ जातो, त्याच्या ड्राफ्टिंगपासून आणि ते सगळं कसं, आणि मुद्देमाल ठेवणे वगैरे, हा सगळं कसं सोपं होणार आहे थोडक्यात जरा. मुद्देमालसाठी आम्ही एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. मुद्देमालमध्ये जे मेन प्रॉब्लेम स्टेटमेंट जे आहेत ते चेन ऑफ कस्टडीचे आहेत, की चेन ऑफ
ऑफ कस्टडी जे आहेत ते अनब्रोकन आहेत की नाही आणि क्रेडिबल आहेत की नाही. आज आम्ही जे प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे, तुम्ही बघू शकतात, हे चेन ऑफ कस्टडीसाठी आहेत. हे एक रिअल टाईम केस आहेत, ज्यामध्ये मुद्देमाल जे पोलिसांनी सीज केलेलं आहेत गुन्ह्यामध्ये, त्याच्या पूर्ण जे जर्नी आहेत, म्हणजे सीन ऑफ क्राईमपासून पोलीस स्टेशनचे नंतर आरोपीचे इंटरोगेशनसाठी, त्यानंतर कोर्टला जे पाठवला गेला, हे पूर्ण जे रेकॉर्ड आहेत ते रेकॉर्डेड आहेत प्लॅटफॉर्मवर. आणि हे डेटा सिक्युरिटी ब्लॉकचेनमुळे साध्य होत आहेत. आणि प्रत्येक स्टेजवर आम्ही हॅश व्हॅल्यू काढतात, ज्याच्यामुळे काही डाऊट्स नव्हता की हे जे 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 चेन ऑफ कस्टडी आहेत ते जेन्युइन आहेत. सर, एखाद्या गुन्हेगाराचं लोकेशन जर एखादं 10 किलोमीटर अंतर दाखवत आहे, प्रत्येक ठिकाणी त्याला जाऊन शोधणं शक्य होणार नाही किंवा त्याला वेळ लागेल, तर अशा वेळेला काय ही जी टेक्नॉलॉजी आहे आपल्या उपयोगात येणार? हो. ओपन सोर्स इंटेलिजन्स म्हणून एक मेथड असतात, ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे खूप ॲप्लिकेशन आहेत. ओपन सोर्स म्हणजे सोशल मीडिया वेबसाईट्स किंवा काही ॲप्स किंवा काही बँकिंग डेटा जे पब्लिकली अवेलेबल आहेत, हे जे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म्स आहेत ते डेटा काढू शकतात हे ओपन सोर्स प्लॅटफॉर्म्सकडून, आणि पोलिसांना एक ट्रायंग्युलेटेड मेथड देतात की तुम्ही की हे शक्य जे आहे ते आरोपीचे लोकेशन अशा आहेत. हे आम्ही एक बेंगॉलचे केसमध्ये पण यूज केला होता, जिथे कोलकाताकडनं आम्ही आरोपी अरेस्ट करून आणला होता. तर एक शेवटचा प्रश्न सर, हे नागपूरमध्ये तर सुरूच आहे, पण राज्यात इतरत्र किंवा देशात इतरत्र ही टेक्नॉलॉजी उपलब्ध होणार आहे का? हो. मार्वल जे संस्था आहे ते पूर्ण राज्यासाठी बनवलं गेलेलं आहेत. आणि हे जे सगळे जे सोल्युशन्स आहेत ते राज्य सरकारसाठी उपलब्ध पण आहेत. वेगळ्या युनिट्स सोबत आम्ही काम पण करतो आणि त्यांना मार्वलचे जे एक्सपर्टीज आहेत ते पण प्रोव्हाइड करतो. खूप खूप धन्यवाद. तर फक्त तपासच नव्हे तर पोलीस खात्याचं काम, पोलीस स्टेशनमधलं काम आता अत्यंत सुकर होणार आहे आणि या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर नागपूर ग्रामीणमध्ये आधीच सुरू झालेला आहे. नक्कीच ही एका नव्या युगाची नांदी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.